नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ITIची चौथी प्रवेश फेरी ही कधी लागणार आहे, त्यासाठी कोणकोणते नियम आहेत आणि चौथ्या प्रवेश फेरीसाठी नंबर लागण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आणि चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे याची संपूर्ण माहिती आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। ITIच्या चौथ्या प्रवेश फेरीसाठी डिटेल टाइम टेबल हे तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये आपल्याला चौथ्या प्रवेश फेरी म्हणजे आज तिसरी प्रवेश फेरी लागलेली आहे। चौथ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने जे विकल्प सादर करायचे असतात म्हणजे ऑप्शन सादर करायचे असतात, तर त्यासाठी तुम्हाला 22 जुलै 2026 पासून 25 जुलै 2026 पर्यंत हे ऑप्शन फॉर्म तुम्हाला सबमिट करता येणार आहेत। शेवटचे ऑप्शन फॉर्म असल्यामुळे इथं तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजचा विचार करूनच ऑप्शन फॉर्म फिल करणं गरजेचं असतं। ऑप्शन फॉर्म फिल करण्याच्या अगोदर वॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून घेणं तुम्हाला महत्त्वाचं असतं, कारण की वॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतरच तुम्हाला समजणार आहे ITI मध्ये किती जागा अजून प्रवेशासाठी शिल्लक आहेत आणि ते कोणत्या ट्रेडसाठी। मग त्यानुसार तुम्हाला आपले ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत। हा एक नियम तुम्हाला चौथ्या प्रवेश फेरीमध्ये लक्षात ठेवायचा आहे। आता चौथ्या प्रवेश फेरीचा जर आपण विचार केला तर चौथी प्रवेश फेरी जी आहे तर संकेतस्थळावर त्याच्या निवड याद्या SMS द्वारे कळविण्याचा टाइम टेबल आहे 30 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता। म्हणजे ही चौथी प्रवेश फेरी जी आहे ती 30 जुलै 2026 रोजी लागणार आहे। 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजेच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या प्रोफाइल मध्ये लॉग इन करून आपला नंबर लागला किंवा नाही लागला हे समजणार आहे। त्यासोबतच संध्याकाळी 5च्या नंतर विद्यार्थ्यांना SMS येणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांना SMS आला सर तर समजून जायचं की आपला नंबर ITIला लागलेला आहे। जर SMS नाही आला तर समजून जायचं आपला ITIला नंबर लागलेला नाही। आता महत्त्वाचं आहे यामध्ये नियम काय काय आहेत। चौथी प्रवेश फेरी जर आपल्याला पाहायचं झालं तर प्रत्येक फेरीमध्ये आपल्याला नियम सांगण्यात आले होते, त्याच पद्धतीनं आज या चौथ्या प्रवेश फेरीसाठी नियम काय आहेत हे आपण आता समजून घेऊया। चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे गरजेचे असते। उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमांकाच्या कुठल्याही एका विकल्पानुसार जागा मिळाल्यास त्यास प्रवेश निश्चित करावे लागेल। आता ही ITIची शेवटची प्रवेश फेरी आहे। पहिल्या प्रवेश फेरीचा जर आपण विचार केला तर पहिला एक ऑप्शन कंपल्सरी करण्यात आला होता। त्यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीचा जर विचार केला तर पहिले 3 ऑप्शन कंपल्सरी करण्यात आले होते, तिसऱ्यामध्ये 5 ऑप्शन कंपल्सरी करण्यात आले होते आणि चौथ्यामध्ये कुठल्याही विकल्पानुसार जर जागा तुम्हाला मिळाली असेल तर तुम्हाला इथं प्रवेश घेणं आता कंपल्सरी आहे, कारण की ITIचे जे राऊंड असतात ते 4 राऊंड आता इथं संपणार आहेत। कारण की चौथ्या राऊंडची यादी जी आहे ती 30 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता लागणार आहे। यामध्ये जो डिटेल टाइम टेबल आहे हे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2026 पासून 4 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेस्तोवर प्रत्यक्ष ITI मध्ये जाऊन हे प्रवेश घेऊ शकतात। यामध्ये महत्त्वाचा जर विचार केला आता चौथी प्रवेश फेरी संपल्याच्या नंतर नव्याने आता काउन्सिलिंग राऊंड होत असतो। म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे स्पॉट राऊंड, जे जागे भरत असताना शिल्लक असतील त्यासाठी शेवटचा राऊंड इथं ITI मध्ये राबवला जातो, त्याला म्हणतो आपण काउन्सिलिंग राऊंड। तर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर अजूनही लागलेला नाही तर त्यांनी 22 जुलै 2026 पासून आपले ऑप्शन फॉर्म त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं 25 जुलै 2026च्या अगोदर अपडेट करणं गरजेचं आहे। ऑप्शन फॉर्म अपडेट करण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे। वॅकन्सी रिपोर्ट डाउनलोड केल्याच्या नंतरच तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत। आता तुम्हाला शेवटचा राऊंड असल्यामुळे महत्त्वाचं असतं प्रॉपर पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरणं। जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जर ऑप्शन फॉर्म भरलं तर तुम्हाला इथं आता चौथ्या प्रवेश फेरीमध्ये नंबर हा लागू शकतो। ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश घेतलेला आहे पण त्यांना तो प्रवेश रद्द करायचा आहे म्हणजे ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे, याचाही टॅब आज उपलब्ध झालेला आहे। असेही जागे तुम्हाला या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये तुम्हाला मिळून जातील। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।